वीर सारथी योद्धा हेल्पिंग फाउंडेशन तर्फे मी संदीप कावडे सचिव, आम्ही सर्व भावांना, सर्व योद्धा भावांना आवाहन केले होते की आपण कशा प्रकारे लोकांची मदत करू शकतो यांच्याबद्दल आपले विचार कळवा. तर त्यामध्ये आमचे विधवा संघटक श्री अंकितजी धुपे यांनी आपले विचार कळविले, त्यांच्याबद्दल धन्यवाद, त्यांचे खूप खूप आभार. त्यांनी असे कळविले की जे आपले जवळपासचे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, जसे की नेहा हॉस्पिटल, मेडिकल हॉस्पिटल, एम्स हॉस्पिटल वगैरे, तर त्या सर्वांमध्ये जे पेशंट येतात आणि जे रुग्ण येतात आणि त्यांचे नातेवाईक यांच्या जेवणा खाण्याची खूप अडचण निर्माण होते. तर त्यांना आपण काहीतरी मदत कशी करू शकतो, तर त्याच्यामुळे आम्ही आपल्या विदर्भ संघटनेच्या वतीने आणि वीर सारथी योद्धा हेल्पिंग फाउंडेशन तर्फे आम्ही अशी योजना बनवली की आपण साप्ताहिक अन्नदान करावे. करिता या अन्नदानामध्ये मी सर्व सारथी भावांना व सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की हा कार्यक्रम राबविताना आम्हाला तुम्ही अन्नदानामध्ये लागणाऱ्या सगळ्या वस्तूंची मदत करावी, जेणेकरून आम्ही ते त्या रुग्णांपर्यंत, आवश्यक असलेल्या लोकांपर्यंत ते आम्ही पोहोचवू शकू. याच्यामध्ये तुम्ही जर मदत कराल तर तुम्ही सुद्धा या अन्नदानामध्ये सामील व्हाल. जय हिंद, जय भारती, जय सारथी. जय सारथी. मी अंकित राजेश रुपे, विदर्भ संघटक म्हणून मी कार्यरत आहे आपल्या भारतीय सारथी योद्धा, वीर सारथी योद्धा हेल्पिंग फाउंडेशन मध्ये. मी आता म्हणजे हेल्पिंग हँड म्हणून आता मला अनंत भाऊचे फोन येतात आणि इतर जेवढेही हे आहेत आपले पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांचे फोन येतात. तर मी जी धावपळ करतोय मेडिकल, मेयो, एम्स आणि बाकी इतर खासगी रुग्णालय जेवढी आहेत, तर त्यामध्ये मी एक बघितलं की एम्स, मेयो आणि मेडिकलला इथे जे रुग्णांच्या नातेवाईकांचे जे हाल होतात, जे जेवणाचे हाल होतात, ते खूप खराब हाल होतात. म्हणजे त्यांच्याकडे जेवणासाठी पैसे राहत नाही, उपचारासाठी पैसे राहत नाही. तर त्या प्रसंगी आता जसं आपण मेडिकलला गेलं तर मेडिकलला दीनदयाल झाली आहे, पण त्या याचा वेळ आहे, एक टाइम आहे, त्या टायमिंग पर्यंत चालू असते. बंद झाल्यानंतर मग जर जो रुग्णाचा नातेवाईक आहे तो त्यावेळेस हॉस्पिटलच्या आतमध्ये राहील आणि त्याला भूक जेव्हा लागली तेव्हा ते मग बाहेर निघाले तर त्यांना जेवण भेटत नाही. एम्सला पण तसंच झालंय. एम्सला तर इतकं घाणेरडं हे आहे की तिथे जे रुग्णांचे नातेवाईक आहेत त्यांना तिथे म्हणजे आजूबाजूला परिसरामध्ये काही आहे नाही, दुकानं अशी काही आहेत नाही, तर त्यांना डबल रेट मध्ये तिथे नाश्ता म्हणा, चाय म्हणा, ते डबल रेट मध्ये भेटते. तर मला आपल्याला एक अशी विनंती आहे, एक विनंती म्हणा, निवेदन म्हणा, एक असं एक हे आहे की आपण एक मदतीचा हात राबवू आणि त्या मदतीच्या हातासाठी आपण पैशाचं दान तर नाही म्हणू शकत मी, आपण अन्नदान करू. अन्नदान हा तर सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. त्या अन्नदानासाठी आपण आपण स्वतःच आपण तांदूळ, जे काही त्याला सामग्री जे काही लागते त्यासाठी, तांदूळ म्हणा, तेल, मीठ, तिखट, जे काही लागेल ते आपण स्वतः एकत्रित करू आणि ते बनवून आपण त्यांना वाटप करू. वाटप करण्यासाठी आपण कसं की दर हप्त्याला एक हॉस्पिटल, कारण की आपल्या सगळे सारथी भाऊ आहेत, कोण कधी जागेवर राहते, कोण कधी नाही राहत, तर त्यामुळे आपण कसं हे केलंय की हप्त्यामध्ये एक हॉस्पिटल, आणि हे आपण कंटिन्यू ठेवणार आहोत, आपण बंद नाही करणार आहोत. आपण हर हप्त्यामध्ये एक हॉस्पिटल, या हप्त्यात मेडिकल, पुढच्या हप्त्यात एम्स, त्याच्या पुढच्या हप्त्यात मेयो, तसंच पुन्हा वापस तसंच आपण ती रोलिंग आपण फिरवू. तर मला एक विनंती आहे आपल्याला की आपल्याकडून जे काही आपण दान करू शकतो दान करा, अन्नधान्य. आणि जसं आपल्याला कंट्रोलचं जे येते धान्य, ते धान्य आपण एक तर विकतो, नाहीतर मग घरी खातो. ठीक आहे, घरी खाणारे असाल तर ठीक आहे, पण जर विकणारे आहेत तर विकण्याऐवजी आपण ते ते जे धान्य जे आहे कंट्रोलचं, ते आपण इथे संस्थेला आपण दान करावं, जेणेकरून आम्ही त्या तुमच्या दानाचा जे तुम्हाला पुण्य भेटो ते चांगल्याने भेटो. आणि एक अशी एक विनंती करतो की बा जे भाऊ लोक
दान श्रमदान देतील त्यांनी पैशाचं दान द्यावं नाही आणि जे भाऊ लोक पैशाचं दान देतील त्यांनी श्रमदान द्यावं नाही. जय हिंद, जय सारथी. जय हिंद, जय सारथी. मैं अनंतपुरी, वीर सारथी योद्धा हेल्पिंग फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष तथा कर्मचारी संगठना. आज कई सालों से हम लोग कर्मचारियों की मांगे, खासकर ड्राइवरों की, वाहतुक क्षेत्र में जितने भी कामगार है उनके लिए हम लगातार प्रयास कर रहे हैं. कोर्ट केस से लेकर हर तरह की मदद करने की हम पुरजोर कोशिश कर रहे हैं. उसी तरह अभी वीर सारथी योद्धा हेल्पिंग फाउंडेशन नागपुर रजिस्टर्ड फाउंडेशन है जो कामगारों के हितों के लिए काम कर रहे हैं. इसी तरह हमने आज से 1 महीना हो गया है, हम लोग किसी ना किसी ड्राइवर भाइयों का एक्सीडेंट हो जाता है तो किसी एम्बुलेंस वालों का फोन आता है या कोई पुलिस का फोन आता है या कोई डॉक्टर का फोन आता है तो हम यम्स मेडिकल, कोई प्राइवेट हॉस्पिटल है जहाँ भी जो लोग भर्ती होते हैं वहाँ हम लोग विजिट करते हैं. तो खासकर हमने देखा कि जो ड्राइवर भाई है हमारे, जो कहीं सिवनी में एक्सीडेंट हो जाता है तो कहीं राजस्थान का ड्राइवर आता है, तो नागपुर जिले के आसपास जितने भी बाहर गांव के, बाहर स्टेट के जो ड्राइवर होते हैं जिनका एक्सीडेंट हो जाता है, तो जिनकी डेथ हो जाती है उनका तो कोई प्रॉब्लम नहीं है. हम लोग उनको जो कोशिश करनी है, जो उनकी सहायता करनी होती है वो हम लोग कर उनको रवाना कर देते हैं. मगर जिन लोगों को यानी इंजुरी होती है, हाथ पांव टूट जाते हैं या कहीं जख्म हो जाती है, बड़ा हादसा हो जाता है, तो उनके लिए भी हम लोग लगातार प्रयास करते हैं. और साथ में जब उनके घर के लोग यहाँ आते हैं, आज ड्राइवर की कंडीशन आप सभी लोगों को मालूम है, मालक लोग हाथ ऊपर उठा देते हैं. तो ऐसी परिस्थिति में जब वो फैमिली के मेंबर जब यहाँ आते हैं, उसके अलावा भी बाकी पेशेंट भी हॉस्पिटल्स में रहते हैं, तो होता क्या है कि या तो दवाइयों के पैसा नहीं है, दवाइयों के लिए पैसा है तो जो रिश्तेदार है या फैमिली मेंबर्स है उनके पास खाने के लिए पैसे नहीं है. ऐसी हमने 1 महीने से कंटिन्यू देख रहे हैं. तो हमारे फाउंडेशन की तरफ से आज जब अंकित जी धोपे ने एक अकोला के पेशेंट के लिए विजिट किया तो वो 2 दिन से भी भूखे थे. जब उन्हें ये बातें मालूम हुई तो उनके आंखों में पानी आया और ऑफिस में आते ही उन्होंने हमारे सामने ये बात रखी कि नहीं, बहुत से फाउंडेशन है, हर किसी न किसी तरह से लोगों को मदद करते हैं, मगर हम लोगों ने, उन्होंने जब बोला कि नहीं, आज जो भी बाहर के लोग आते हैं उनको, जो गरीब लोग है, खाने की उनको बहुत ज्यादा जरूरत है. 10 रुपए में दीनदयाल थाली मिलती है मगर 2 ही रोटी मिलती है. 2 रोटी में किसी का भी पेट नहीं भरता है, उसके अलावा उसका टाइमिंग रहता है. तो हम लोगों ने आज ही ये डिसाइड किया है कि कंट्रोल का जो चावल मिलता है वो बहुत से लोग बेच देते हैं, क्योंकि बहुत से लोग कंट्रोल का दाना खाते नहीं है, मगर वही आपको जो 10-15 रुपए किलो मिलता होगा, एक आदमी को 3 या 4 किलो मिलता है. तो ऐसे घर में अगर 4 लोग है तो 20 किलो 25 किलो मिलता होगा, 15 किलो मिलता होगा. तो मेरा ये कहना है आप सभी सारथी भाइयों से, खासकर नागपुर के लोगों से, कि वो 1 महीने का ना बेचे, वो अन्नदान करे. हम लोग, हमारे फाउंडेशन के जो मेंबर है वो उसको बनाकर दवाखाने में भेजेंगे. तो हम आपसे यही अपेक्षा करते हैं कि आपका थोड़ा सा नुकसान होगा, अनाज तो आपको फ्री में मिल रहा है, मगर ये जो दान होगा, ये जो बाहर गांव के जो लोग आ रहे हैं जिनको खाना नसीब नहीं हो रहा है, उनको हम खाना खिला सके इतना हम पुण्य कमाएंगे. रोज तो नहीं खिला सकते, मगर हफ्ते में 1 दिन 1 दवाखाना, ऐसा करके हम लोग 3 दवाखानों में ये प्रोजेक्ट चलाने वाले हैं. तो आपसे यही अपेक्षा है कि आप लोग अन्नदान कीजिए और अपने इस दान में हाथ बढ़ाइए, पुण्य कमाइए. दवा काम में आती नहीं है, कभी कभी दुआ काम में आती है. इतना ही मैं बोलूंगा. जय हिंद, जय सारथी. सारथी एकता जिंदाबाद.